न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। शिवसेनेची सत्तेची पॉवर ब्लूप्रिंट तयार केली असून 22 जिल्ह्यांसाठी सर्वात मोठा गेम प्लॅन ऍक्टिव्ह केला। आगामी 22 जिल्हा परिषद व 225 पंचायत समिती निवडणुकांसाठी 12 मंत्र्यांवर 22 जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। संघटन बूस्टर, निधी कंट्रोल आणि प्रशासनावर प्रभाव अशा 3 आघाड्यांवर जोरदार काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरा प्रमुख मंत्र्यांची अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेनं आता थेट रणशिंग फुंकलं असून संपर्क मंत्री अभियान सुरू केलंय। राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये संघटन झपाट्यानं मजबूत करत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेनं केलाय। एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक संपर्क मंत्र्यांच्या खांद्यावर 2 जिल्ह्यांची जबाबदारी टाकत जिंकाच अन्यथा पर्याय नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आलाय। मागील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिवसेनेनं राज्यात क्रमांक 2चा पक्ष म्हणून भक्कम स्थान मिळवलं होतं। या यशामुळे पक्षाच्या कामगिरीबाबत अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्याचबरोबर जबाबदारीही अधिक वाढली आहे। या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका केवळ पुनरावृत्तीची संधी नसून आपलं वर्चस्व अधिक मजबूत करण्याची आणि पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याची निर्णायक लढाई म्हणून पाहिली जाते। त्यामुळेच पक्षानं यावेळी अधिक आक्रमक, नियोजनबद्ध आणि लक्ष केंद्रित रणनीती अवलंबत प्रत्येक स्तरावर विजय सुनिश्चित करण्याचा निर्धार केलाय। या अंतर्गत गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व नंदुरबार, उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहमदनगर, योगेश कदम यांच्याकडे ठाणे पालघर, प्रकाश आंबेडकर यांच्याकडे नांदेड हिंगोली, भरत शेठ गोगावले यांच्याकडे बीड, आशिष जयस्वाल यांच्याकडे जालना, प्रताप सरनाई यांच्याकडे अमरावती व अकोला, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ व वाशिम, संजय शिरसाट यांच्याकडे भंडारा व गोंदिया, प्रतापराव जाधव यांच्याकडे नागपूर व वर्धा, शंभूराज देसाई यांच्याकडे गडचिरोली व चंद्रपूर तसेच दादा भुसे यांच्याकडे धुळे व बुलढाणा या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या 22 जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जिंकत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदावर भगवा फडकावणं हे अंतिम लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे। एकनाथ शिंदे यांनी संपर्क मंत्र्यांना आदेश दिलाय। प्रत्येक जिल्ह्यात टार्गेट फिक्स करून निवडणुकीची काटेकोर तयारी करायची, विजयाची टक्केवारी वाढवायची आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार शोधून त्यांना पूर्ण ताकद द्यायची ही पहिली अट आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधित्व आक्रमकपणे वाढवायचं। यासाठी स्थानिक खासदार, आमदार आणि संपर्क प्रमुख यांच्याशी थेट समन्वय साधायचा असं स्पष्ट सांगण्यात आलंय। इतकंच नव्हे तर ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गट किंवा भाजपचे पालकमंत्री आहेत तिथंही मागं हटायचं नाही। शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले। संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर, यासोबतच निधीची बाजूही तितकीच मजबूत ठेवण्यावर भर देण्यात आलाय। जिल्हा नियोजन डीपीडीसी मधून जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि शाखा प्रमुख यांना निधी उपलब्ध करून देत स्थानिक पातळीवर पकड मजबूत करण्याचे निर्देश आहेत। प्रशासनावर प्रभाव निर्माण करत लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना वेळोवेळी सहकार्य मिळेल याची खात्री करायची, तसेच शासकीय योजनांचा लाभ थेट तळागाळापर्यंत पोहोचवायचा ही जबाबदारी ही स्पष्ट करण्यात आली आहे। विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या करून संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आलाय। त्याचबरोबर BLA यादी अद्ययावत ठेवणे आणि तालुका तसेच विधानसभा स्तरावर BLA प्रशिक्षण शिबिर आयोजित करून निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। एकूणच शिवसेनेचे हे संपर्क मंत्री अभियान म्हणजे साधा कार्यक्रम नाही तर स्थानिक सत्तेवर थेट कब्जा मिळवण्याची आक्रमक मोहीम आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।